आज पहाटे एक मन हलवणारी घटना समोर आली. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील नरसाळा रोड परिसरात एका अत्यंत हृदयदायक आणि संतापजनक घटना घडली. अवघ्या 8 महिन्याच्या चिमुकल्या बालिकेला अज्ञात जनावरांनी झोपडीतून उचलून नेत भीषण हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या दुर्दैवी बालिकेचे नाव अनुष्का रवी मेळा. तिचे वडील रवी बहादूर मेळा हे नागपुरातील विजय राज कन्स्ट्रक्शन कंपनी येथे लेबर म्हणून काम करत असून ते नरसाळा रोड येथील गटर लाईनच्या कामासाठी कुटुंबासहित नागपुरात आले. त्यांचे कुटुंबीय सुमारे 1 महिन्यापूर्वी नागपूरमध्ये स्थलांतरित झाले होते. हुडकेश्वर व नरसाळा परिसरात सुरू असलेल्या भूगर्भ लाईनच्या कामाच्या ठिकाणी त्यांची तात्पुरती झोपडी आसरा घेतलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 12च्या सुमारास आईने अनुष्काला दूध पाजले, त्यानंतर झोपी गेली. त्या दरम्यान रात्री 2च्या सुमारास वडील उठले असता अनुष्का झोपडीत दिसून न आल्याने तात्काळ शोधाशोध सुरू केली असता थोड्याच अंतरावर जनावरांनी बाळाला उचलून नेऊन दोन्ही हात तसेच छातीवर काही भाग जनावरांनी खाल्ल्याचे अत्यंत विदायक बाब समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यात असा एक प्रश्नचिन्ह समोर आलेला आहे का प्रश्नामुळे स्थलांतरित मजुरांना सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कामाच्या ठिकाणी सुरक्षित निवास, प्रकाश व्यवस्था आणि संरक्षणाचा अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या प्रकरणात सखोल तपास सुरू असून संबंधित यंत्रणांनी जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.